अस्सलाम वालेकुम। आपल्या पुढील बोधकथेचं नाव आहे न्याय। एकदा हजरत अली यांची जिराह चोरीला गेली होती। जिराह म्हणजे ती लोखंडी जाळीदार पोशाख जो युद्धात सैनिक सुरक्षेसाठी वरून परिधान करतो। नंतर हजरत अली यांना माहित झालं की ती जिराह एका यहुदी इस्माकडे आहे। मग हजरत अलीने त्याच्याकडे जाऊन ती जिराह त्यांना परत मागितली, पण त्या इस्माने ती त्यांना द्यायला साफ मना केली, हे सांगून की ती जिराह तर त्याची स्वतःची आहे। विशेष म्हणजे हजरत अली त्यावेळेला स्वतः खलिफा म्हणजे मुस्लिम शासक होते। ते सरळ सरळ हुकूम देऊन किंवा जबरदस्तीनेही ती जिराह परत घेऊ शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही। तर त्यांनी नियमानुसार काझीच्या न्यायालयात ही बाब प्रस्तुत केली। इस्लामी शरीयत कायद्याप्रमाणे अशा बाबतीसाठी पुरावा म्हणून दोन इस्मांची गवाही पेश करणे आवश्यक असते। तेव्हा हजरत अली यांनी त्यांचा मोठा मुलगा हसन आणि त्यांचा गुलाम कंबर यांना गवाह म्हणजे पुरावा म्हणून उभे केले। आता यातील एक तर स्वतःचा मुलगा आणि दुसरा गवाह त्यांच्या अखत्यारीतील गुलाम, मग ही अशी गवाही कायद्याने मान्य नव्हती। तेव्हा काझीने जो निकाल आहे तो अलीच्या बाजूने न देता त्या यहुदी इस्माच्या बाजूने दिला। असहाय्य होऊन मग हजरत अलींनी त्यांची जिराह त्यांना सोडावी लागली। इकडे तर यहुदी इसम काझीचा हा निर्णय ऐकून थक्क झाला, कारण त्याला पक्के माहित होते की ही जिराह तर हजरत अली यांचीच आहे। एक तर ते कसेही आपली शक्ती किंवा आपल्या ओहद्याचा प्रयोग करून ती जिराह माघारी घेऊ शकले असते, आणि दुसरं म्हणजे पर्याप्त पुरावे अभावी त्याला ती जिराह सोडावी लागली, त्यांना ती जिराह सोडावी लागली आणि काझीच्या या निर्णयावर ते संमती झाले। इस्लामची ही परिपूर्ण शरिया कायदा पद्धती पाहून त्या यहुदीच्या मनावर कमालीचा प्रभाव पडला आणि त्याने मग प्रामाणिकपणाने ती जिराह अलीची असल्याचे सांगून त्यांना ती आदरपूर्वक परत केली। धन्यवाद।